प्रमाणे अकलूजमध्ये हा पैगंबर जयंतीचा जन्मोत्सव सोहळा आपण मोठ्या उत्साहानं आनंदानं साजरा करत आहोत। गेले वर्षी या उत्सवासाठी आले होतो आणि या तुमचा हा भूतपूर्व आनंदी सोहळा हा पाहण्यासाठी या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार रणजितदादा गेल्याच 2-3 महिन्यापूर्वी राज्यामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक करून निवडून आलेले खासदार रणजित गया, अकलूजचे माजी सरपंच किशनजी पाटील, भाऊ आणि मुस्लिम समाजामधील सर्वच धर्मगुरू, या मंचावरील सर्व विश्वस्त आणि जमलेल्या तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना, खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्यामध्ये मुस्लिम समाज, हिंदू समाज आणि सर्वच धर्माचे समाज आपण गेल्या अनेक वर्षापासून गुण्या गोविंदाने एकत्रितपणाने राहतो। हाच एकोपा आणि खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे। जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही, जगाच्या बाजारामध्ये काय चाललंय हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपली प्रगती चांगल्या पद्धतीनं होणार नाही। त्यामुळे आपण या पैगंबरांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्रित आल्यानंतर निश्चितपणानं मनामध्ये एक जिद्द बाळगली पाहिजे की आपल्या कुटुंबातील सगळ्यांना आपण चांगल्या पद्धतीचं दिलं पाहिजे आणि ते द्यावं। यासाठी अकलूजकर मंडळी मैत्रीमध्ये नेहमीच पुढाकार घेतात, आपण ही घ्यावा आणि असाच गुण्यागोविंदानं हा तालुका, ही अकलूज नगरी कायमस्वरूपी सर्व धर्मसमभाव राहावी। आपण या ठिकाणी सर्व समाजातील मान्यवरांचे सत्कार केलेले आहेत, सर्व धर्मीयांना या ठिकाणी सर्व समाज बांधवांना बोलवलेला आहे। हाच आनंद, हाच एकोपा कायम ठेवा आणि पैगंबर जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपला सर्वांचा मनापासून आभार मानतो।